नमस्कार मित्रांनो, मी संदीप कुमार अपार, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर SDO मूर्तिजापूर. मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये सध्या निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि मी जवळून बघितलंय की बऱ्याच लोकांना निवडणुकीच्या बाबतीत बऱ्याच शंका कुशंका विचार आणि त्याबाबत काही गैरसमज हे लोकांच्या मनात असतात आणि त्यासाठी मला असं वाटलं की या युट्यूब चॅनलद्वारे आपल्यापर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, युवा पिढीपर्यंत आणि त्याचबरोबर परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांपर्यंत सुद्धा पोहोचावं, जेणेकरून निवडणूक कशी होते, निवडणुकीमध्ये काय पात्रता असते, मतदान कसं करावं, मतदार यादीमध्ये नाव कसं टाकावं, जर तुम्ही परदेशात असाल तर तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव कसं टाकायचंय, ओव्हरसीज इलेक्टर्स म्हणजे काय, त्याचबरोबर आपल्याला एथिकल वोटिंग कशी करायची आहे या बाबतीमध्ये, आणि त्याचबरोबर आचारसंहिता जे अतिशय कळीचा विषय असतो, ज्याबाबत बरेच जण साशंक असतात, त्याबाबत मला काही व्हिडिओ माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती द्यायची आहे. मित्रांनो, मी नवीनच हा व्हिडिओचा उपक्रम सुरू करतोय. कदाचित प्रशासनात असल्यामुळं मी आजपर्यंत याच्याशी कधी फॅमिलियर झालो नाही, परंतु आता मात्र माझा असा विचार असा झालाय की आजपर्यंत जो काय अनुभव आपण मिळवलेले असेल, मग ते महसूल विभागातील असो, लॉ अँड ऑर्डर मधील असो, प्रशासकीय सेवेतील असो, इतर वेगवेगळ्या योजनांचे असो, निवडणुकीचे असो, हे आपल्या बरोबर शेअर करायचे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकाला त्यांना त्यांच्या अधिकाराचं, हक्काचं, लोकशाहीमधील त्यांचं स्थान हे मिळेल. मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की आपण सर्वजण हे माझे व्हिडिओ बघाल. मी या व्हिडिओ पासून आता सर्वात प्रथम निवडणूक हा विषय घेऊन पहिलं सेगमेंट सुरू करतोय. तर या निवडणुकीमध्ये मी आज सगळ्यात प्रथम ज्या गोष्टीला हात घालतोय ती म्हणजे आचारसंहिता आणि या आचारसंहितेमध्ये होणारी कॅश सीजर. होय मित्रांनो, रोख ही सीज केल्या जाते. आपल्या सर्वांना माहित आहे की निवडणुकीमध्ये रोख वाटपेचं प्रमाण, मतदारांना प्रलोभन देणे या बाबी होत असतात. मात्र ह्या बाबी होत असताना काही नागरिक जे प्रवास करतात, काही व्यापारी जे प्रवास करतात, ज्यांच्याजवळ कॅश असते, ही कॅश चेकपोस्टवर तपासली जाते आणि जर त्यांच्याजवळ ती कॅश कुठून आणली, ते कुठं घेऊन चालले, त्याचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नसतील तर ही कॅश काही काळासाठी अटकावून ठेवल्या जाते. मित्रांनो, यामुळं बऱ्याच नागरिकांना, बऱ्याच व्यापाऱ्यांना नाईलाज असो, इलाज असो, नाईलाज असो, त्यांची इच्छा असो अथवा नसो, या सर्व कार्यालयीन प्रक्रियेस, या सर्व प्रक्रियेमध्ये सामोरं जावं लागतो. त्यांना मनस्तापही भोगावा लागतो. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की मित्रांनो, जर आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्येच म्हणजे निवडणूक होईपर्यंत जर कॅश घेऊन जात असाल तर कमीत कमी कॅश आपल्यासोबत न्या. जर आपण जास्त कॅश घेऊन जात असाल, आपण व्यवसायानिमित्त, व्यापारानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असाल आणि त्या ठिकाणी आपल्याला कॅश नेण्याची गरजच पडत असेल, तर त्या संदर्भात आपल्याजवळ आपले व्हॅलिड डॉक्युमेंट्स, म्हणजे कुठून पैसे काढले, ते तुम्ही कुठून घेऊन जाणार आहात, त्याचं काय काम करणार आहात, याचे प्रूफ आपल्याजवळ असावेत. कारण जर आपली कॅश पकडल्या गेली, जर ती ₹1,00,000 वर असेल तर निश्चित ती अटकावून ठेवल्या जाणार. जे चेकपोस्ट लागलेले आहेत, जिल्हा बॉर्डरला लागले आहेत, त्याचबरोबर मतदारसंघ जिथून सुरू होतो तिथं लागलेले जे चेकपोस्ट आहेत, तिथं आपल्या वाहनांची तपासणी होणार. जिथं जे SST पथकं असतात ते व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये आपल्या वाहनांची तपासणी करतील आणि त्यामध्ये जर त्यांना कॅश, सोने, लिकर किंवा इतर वस्तू, ज्या भेट वस्तू म्हणून, आमिष म्हणून देऊ शकतात, त्या वस्तू जर त्यांना सापडल्या तर ते जप्त करतील. त्याच्यासाठी ESMS नावाची एक प्रणाली पण आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्या एंट्रीज घ्याव्या लागतात आणि ही जप्त केलेली जी कॅश आहे ती नंतर ट्रेझरीमध्ये ठेवल्या जाते, त्याचा आपल्याला एक पावती दिल्या जाते. मात्र ही कॅश आपण कुठून आणली याची पडताळणी करण्यासाठी जी समिती आहे ती जिल्हा स्तरावर आहे आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद CEOच्या अध्यक्षतेखाली असणारी ही समिती आपलं म्हणणं मांडायला आपल्याला वेळ देते आणि आपलं म्हणणं मांडल्यानंतर जर त्यांना हे सिद्ध झालं, आपण सिद्ध करू शकलात की ही कॅश ही तुमची कुठल्याही राजकीय कारणासाठी, कुठल्याही प्रचारासाठी किंवा मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरल्या जात नसेल तर ती कॅश सोडल्या जाते. मात्र यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी जातो आणि बऱ्याच लोकांना, बऱ्याच नागरिकांना याबाबत माहिती नसते. आता दिवाळीचे सुद्धा दिवस आलेले आहेत. बरेच जण पुण्यावरून, मुंबईवरून, भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी, एवढंच नाही तर पूर्ण वेगवेगळ्या देशातून येतात आणि त्यांच्याजवळ ही कॅश असते. काही जण टूरला जायचं असतं, काही लोकांना खरेद्या करायच्या आहेत. मात्र ही कॅश ते सोबत घेऊन जात असताना जर त्यांना ही माहिती नसेल तर निश्चितच त्यांना मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया शक्यतो या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कॅश बाळगू नये. ऍक्च्युअली बाळगूच नाही, कारण 2 लाखापेक्षा जास्त कॅश ही बाळगता येत नाही आणि त्याचबरोबर आपल्याजवळ जर 10 लाखापेक्षा जर जास्त कॅश असेल तर ही कॅश, जी जप्त केलेली कॅश आहे, त्याबाबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवलं जातं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यावर त्यांचं वेगळं इन्व्हेस्टिगेशन करतं. त्यामुळे ही कॅश कदाचित 10-10, 15-15 दिवस, 1-1 महिना सुद्धा ही जर 10 लाखाच्या वर असेल तर ही अडकून राहू शकते. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, जर आपण सर्वसामान्य नागरिक आहात, व्यावसायिक आहात,
तर आपण मिनिमम कॅश आपल्यासोबत आपल्या वाहनामध्ये बाळगा. जे पथकं आपल्या वाहनांची तपासणी करतील त्यांना ती तपासणी करू द्या, आणि जर आपल्याला कॅश ही न्यावीच लागत असेल तर त्याबाबत व्हॅलिड प्रूफ्स आपल्याजवळ ठेवा, जेणेकरून आचारसंहितेचा कुठलाही भंग सुद्धा होणार नाही आणि आपल्याला कोणत्याही कार्यवाहीस समोर जावं लागणार नाही. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. यापुढे अनेक गोष्टींमध्ये मी वेगवेगळ्या निवडणुकीमधील गमती जमती सुद्धा आपल्याला शेअर करणार आहे. निवडणूक कशी होते, निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं, नवीन मतदारांनी काय टिप्स द्यायच्या आहेत, आणि याबाबत आपल्या सर्वांना मला हे सांगायचंय की मी हे जे चॅनल केलेले आहे त्याला सबस्क्राईब करा. त्यावर जे बेल आयकॉनचं बटन येते ते दाबा, जेणेकरून माझ्या येणारे आपले प्रत्येक व्हिडिओ बाबत आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. मी इथे आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. गुड नाईट.